मालकांवर आणि बैलांवर तो राग काढला जातोय। मराठवाड्यातील बैलांवर अन्याय केला जातोय। मराठवाड्यातील बैल पश्चिम महाराष्ट्रात पळू शकत नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, मुंबई इथलेच बैल पळतील का? मराठवाडा, अमरावती, नाशिक हे महाराष्ट्रात येत नाही का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण बैलगाडा क्षेत्र दोन गटामध्ये विभागल्यासारखं वातावरण निर्माण केलं। मराठवाड्यातील बैल मालकावर अन्याय होत असल्याचा संपूर्ण आरोप केले जात आहे। त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः कमेंटचा पूर आला। पण या संपूर्ण वादामागे नेमकं सत्य काय, कमेंटमध्ये नक्की सांगून घ्या। एका व्हिडिओमध्ये मराठवाड्यातील बैलगाडा मार्गावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला। याला विधानानंतर हजारो लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काहींनी म्हटलं कोणताही नंदी असो तो महाराष्ट्रात कुठेही पळायला हवा, तर काहींचं मत होतं की संघटनेचे नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजे। मात्र दुसरीकडे अनेकांनी संघटनेच्या निर्णयास समर्थन केलं आणि म्हणणं होतं की नियमांचे पालन केले नाही तर कारवाई होणार। काहींनी स्पष्टपणे सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील मैदानाचे नियम सर्वांसाठी मान्य केले पाहिजेत आणि प्रत्येक भागाने स्वतःच्या परिसरात मोठी मैदाने भरवावीत। अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या। या वादांमध्ये आणखी एक मुद्दा वारंवार समोर आला। अनेक चाहत्यांनी सांगितलं की बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आदर व्हायला हवा। तर काहींनी उलट प्रश्न विचारला की जर अखिल भारतीय संघटना असेल तर मग कोणत्याही विभागातील बैलावर बंदी का असावी, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया अतिशय भावनिक होत्या। काही जणांनी मराठवाड्यातील बैल मालकांना पाठिंबा दिला, तर काहींनी पश्चिम महाराष्ट्रातील संघटनेच्या निर्णयास जोरदार समर्थन केलं। काहींनी तर दोन्ही बाजूनी वाद न करता शांततेने तोडगा काढण्याचं आवाहन केलं, कारण शेवटी हा विषय फक्त एका भागाचा नसून संपूर्ण बैलगाडा क्षेत्राच्या भविष्याशी संबंधित आहे। सध्या सर्वांच्या नजरा पुढील बैठकी आणि निर्णयाकडे लागल्या आहेत, कारण या निर्णयात अनेक बैलगाडा मालक, चालक आणि शर्यत प्रेमींचे भविष्य अवलंबून आहे।